नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. झुरळांचं आंदोलन, CJP आंदोलन, त्याच्यामध्ये 20 जुलैला जो मोर्चा झाला, जो हिंसाचार झाला आणि त्याच्यानंतर मग विविध प्रतिक्रिया, काय काय चाललंय, शासन आणि विद्यार्थी आंदोलक, याच्यावर सगळीकडे आता सोशल मीडियामध्ये, डिजिटल मीडियामध्ये आपण पाहतोय. प्रत्येकाची विश्लेषणं येत आहेत आणि त्याच्यामध्ये आता राजकारण शिरले. आणि राज्यातले एक मातब्बर मंत्री आहेत, चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत. आता एवढं मोठं बलाढ्य खातं, म्हणजे याच्यात विज्ञान युग पण आलं आणि बाकीचं पण आलं, असं सगळं या खात्यामध्ये आहेच ना. आणि त्याच्यावरनं आता ट्रोलिंग चालू आहे. खासदार संजय राऊत, शिवसेनेचे नेते, पत्रकार आहेत, मोठे संपादक आहेत, त्यांनी सुद्धा चंद्रकांत दादांच्या एका वक्तव्यावर काही बोलून गेलेत. परंतु त्याच्याविषयीच मला आज काही बोलायचं आहे. आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी मधले एक जण आहेत, तिथले एक हुशार व्यक्तिमत्व विमल कुमार, त्यांचे एक फेसबुकवर लिंक माझ्या बघण्यात आली. ती मी आता इथं दाखवतोय, ती पहा. त्यांनी तो दगडावरचे ठसे आणि आधार कार्ड, त्याच्यातनं लिंक, त्याच्यातनं गुन्हेगारांना शोधणं वगैरे याच्यावर चंद्रकांत दादा बोलले. ते मनचं बोलले का, तर हे त्याचा एक पुरावा. मग आता संजय राऊतांनी ते बाकीच्यांनी पण ट्रोल करायचं चालू आहे, पण उगीच ट्रोल करणं आणि गुन्हेगारांनाच पाठीशी घालायचं धोरण डोक्यात ठेवणं हे सुद्धा चुकीचं होईल. कारण विज्ञान युगात आता काय अशक्य आहे, हे AIच्या माध्यमातून पाकिस्ताननं काय काय कुरघोडे केल्या आपल्या भारतावर, किती विमानं आपली पाडली, काय पाडली, चीननं कशी मदत केली, आणि हे सगळं AIच होतं. सिंदूर मोहीम आपली बघितली तर आपल्याला सुद्धा देशाभिमान थोडा तरी पाहिजे का? प्रत्येक ठिकाणीच राजकारण करायचं आपल्याला. चंद्रकांत दादा हे काय वैयक्तिक तुम्ही जरूर त्यांना शिव्या घाला, पण एक मंत्री आहेत ना, ते राज्य शासनाचा घटक आहेत. अशा वेळेला आपण ट्रोल करताना सुद्धा विचार करायला पाहिजे, सत्य परिस्थिती काय, त्यांनी कुठला आधार घेतला. आणि आता त्याचे पुरावे जर का बाहेर येत असतील तर कोर्टात हे सगळं द्यायला लागणार ना. सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे. आता गुन्हेगारांची लिस्ट बघितली, त्यामध्ये आंदोलनामध्ये ते एक एक बाहेर यायला लागले. मग हे विद्यार्थी होते का? विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आता शासनाची पण आहे ना, का नाही आहे? पण त्याच्यामध्ये गुन्हेगार घुसले असतील, 200च्या वर गुन्हेगार तिथं पकडले जातील. आता बरेच पुरावे निघालेत. मग हत्यारे आहेत 101, 284 दरोडे घालणारे आहेत, 92 लैंगिक अत्याचार करणारे आहेत, जवळजवळ 989 हे गंभीर गुन्हेगारीतले आहेत. मग ह्यांना पकडायला नको? कोण पाठी? हे विद्यार्थी तर मान्य करतील का? ज्या पोलिसांना मारहाण केली त्यांना मुलं बाळ आहेत का नाही? त्या मुलाबाळांना सुद्धा आपल्या वडिलांना मारलंय, हल्ला झालाय, पोलिसांनी चुकीचं केलं असेल तर आता सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक समान नियमावली काहीतरी झाली पाहिजे देशामध्ये. मग ते बिहारपासनं, केरळपासनं, महाराष्ट्र सगळीकडेच आपण बघतोय राजकारण शिरलंय याच्यामध्ये. आणि नेपाळ आणि श्रीलंकेसारखी परिस्थिती जर का करायचं कोण ठरवत असेल पाकिस्तानमधनं, तर देशातल्या नागरिकांनी कुठंतरी याचा विचार केला पाहिजे. तरुणांनी पण विचार केला पाहिजे. पहिला समाज, देश हा आपला आहे ना, का उठलं की राजकारणच. म्हणून मी ही क्लिप आता दाखवतोय का, पण ते ऑथेंटिक आहे का हे पण बघा. तर आहे, फॉरेन्सिक लॅब मधला आहे, तो वाजवून सांगतोय ना. आणि दादांनी त्याचा जर का आधार घेतला असेल तर त्याच्यावर टीका करणं, त्याला ट्रोल करणं हे कितपत योग्य आहे? हे कोणी सामान्य माणसानं सुद्धा विचार केला पाहिजे की हे चाललंय AIच्या माध्यमातून. जर का परकीय शक्ती आपल्यावर आक्रमण करणार असतील आणि श्रीलंकेसारखी, नेपाळसारखी परिस्थिती करून राज्य आपलं केंद्रातलं शासन उधळवा, राज्यात दंगली पसरवा, हे मान्य होणार नाही, कुणीही मान्य करणार नाही. त्यामुळं मला आज ह्या निमित्तानं एवढंच सांगायचंय की तरुण वर्गानं सावध असणं गरजेचं आहे.
पहिला देशाचा पण विचार केला पाहिजे. उठलं की ट्रोल करणं, एआयच्या माध्यमातून सगळीकडे गुन्हेगारी वाढवणं हे कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची गरज आहे. पोलिसांनी ज्या पद्धतीनं मारहाण विद्यार्थ्यांना केली ते रॉंगच आहे, चुकीचंच आहे आणि त्याचा निषेधच आहे. आणि त्याच्यावर शासनानं कारवाई केली का नाही? त्याला निलंबित केलं ना त्या पोलिसाला. पोलीस बघायची भूमिका थोडीच घेणार आहेत, म्हणजे त्यांचे आता राज्य शासनातले मंत्रीगण. दादांनी एक दगडावरनं जे बोललं तर विज्ञानामध्ये जर का तसं होत असेल, आधार कार्डाची लिंक आणि त्याच्यातनं हे जर का चाललं असेल तर थोडं थांबून बघायला काय हरकत आहे? म्हणजे ह्या क्लिपवरनं मी हे सांगतोय, काहीतरी शोध चालू असतील, कितीतरी शोध लागायला लागलेत आज. घरात बसून तुम्ही पूर्वी मस्त रामायण महाभारत आपण बघत होतो, त्या आख्यायिका असतील काही असतील, संजय तिथनं बसून जर का त्यावेळेला सांगत असेल सगळं युद्ध कसं चाललंय, त्या सहज शक्य झाले ना आज विज्ञान युगात. आज आपण बघतोय ना इथं बसून कुठं कुठं काय काय चाललंय काय काय नाही इथं बघतोय. मग विज्ञान युगात जर का असं होत असेल तर लगेच ट्रोल करणं, त्यांना हे द्या, त्यांना तसं करा, त्यांना हे बरोबर होणार नाही. कुठल्या तरी राजकारणासाठी खालच्या थराला आपला देश आपलं राज्य जाणार नाही हे बघण्याची गरज आहे. चंद्रकांत दादांना अशा पद्धतीनं ट्रोल केलेलं म्हणजे ते राज्य शासनाला बदनाम करण्याचं जर का षडयंत्र गुन्हेगार ठरवत असतील कुठंतरी बसून तर त्याचा निषेध झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी तरुणांनी जागृत झालं पाहिजे. आणि हा जर का फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीतला ही व्यक्ती तिथले अधिकारी जर का हे सगळं प्रूव्ह करणार असेल आणि सुप्रीम कोर्टात हे जाणार असेल तर थोडं शांततेनं आपण बघण्याची गरज आहे. दिल्ली के सीजेपी प्रोटेस्ट में कर ली होगी ना पत्थरबाजी, मार लिया होगा डंडे, पीट लिया होगा पुलिस को, ठीक है. अब जरा ये देखो, कुछ इस तरह के पत्थर होंगे ना वो जो आपने फेंके होंगे, इस तरह पकड़े होंगे, और कुछ इस तरह के डंडे वो भी आपने इस तरह ही पकड़े होंगे, ठीक है. अब मेरी ये वीडियो ध्यान से देख लेना. FSL यानी फोरेंसिक साइंस लेबोरेटरी, यस मैं भी इस डिपार्टमेंट से हूं. फोरेंसिक का पेज देख लीजिए, फोरेंसिक अवेयर लिखा हुआ है, ठीक है. अब बताता हूं आपको, जो आपने वे पत्थर मारे हैं ना और जो आपने डंडे मारे हैं, वो बोतलें मारी है फेंक के पुलिस वालों के ऊपर, दोस्तों उन पत्थर के ऊपर आपके फिंगरप्रिंट्स के निशान जा चुके हैं. ये फिंगरप्रिंट्स जो आपकी उंगलियों के ऊपर है, ठीक है, ये फिंगरप्रिंट्स बोतलों के ऊपर जा चुके हैं, यही फिंगरप्रिंट डंडों के ऊपर जा चुके हैं, यही फिंगरप्रिंट्स पत्थर के ऊपर जा चुके हैं. अब क्या कर रहे हैं कि FSL की टीम उन पत्थर्स को उठा रही है, उन गाड़ियों को जो आपने तोड़ी है वहां से फिंगरप्रिंट्स को उठा करके NCRB के डाटाबेस से और आधार कार्ड से मैच कर रही है. वहां से आपका सारा डाटा निकल जा रहा है, आप कहां से है, आपका नाम क्या है, पिता का नाम क्या है, आपका एड्रेस क्या है. NCRB के पास भी सारा रिकॉर्ड है, आपने अब से पहले कितने क्राइम किए हैं. दोस्तों वही आधार कार्ड जिसको बनवाते वक्त आपने अपनी 10 की 10 उंगलियों के फिंगरप्रिंट के इंप्रेशन दिए थे और आपने अपनी आंखों का बायोमेट्रिक्स दिया था. याद करिए, याद होगा, ठीक है. इसके बाद आते हैं FRS, फेशियल रिकॉग्निशन सिस्टम. ये क्या है? जितने वहां पे CCTV कैमरे लगे हुए थे या जितने आपने वीडियो बनाए थे ना, आपस के वीडियो बनाए थे पत्थर मारते हुए पुलिस वालों के ऊपर, उनको पीटते हुए, उन वीडियो से आपके फोटो उठा लिए जा रहे हैं और उन फोटो से आपकी आंखों के जो आइरिस है ना, इसका बायोमेट्रिक करके कंप्यूटर के थ्रू, इंटरनेट के थ्रू आपका सारा डाटा उठाया जा रहा है. दोस्तों दिल्ली पुलिस क्या कर रही है कि सभी अपराधियों के जो फोटो है, उनका नाम है, उनके पिता का नाम और उनका एड्रेस एक डिस्प्ले पर चला दे रही है. देखिएगा, आपके सामने वीडियो भी आई होगी, ठीक है. तो दोस्तों मेरी ये वीडियो उन लोगों तक शेयर कर देना जो दिल्ली के CJP प्रोटेस्ट में पत्थरबाजी करने गए थे. भेज देना उनको और बोल देना कि बोरिया बिस्तर बांध ले और जेल जाने के लिए तैयार हो जाए. आपको कभी भी कानून अपने हाथ में बिल्कुल नहीं लेना है, कभी भी पत्थरबाजी नहीं करनी है. अगर आपको प्रोटेस्ट करना है, ये आपका अधिकार है, प्रोटेस्ट करिए, शांतिपूर्वक प्रोटेस्ट करिए, लेकिन आपको पत्थरबाजी बिल्कुल नहीं करनी है. कोई भी पुलिस वालों के साथ में दंगा पिंडित नहीं करना है.